अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा विषय थोडा गंभीर आहे, पण प्रत्येक माणसाच्या जीवनाशी तो जोडलेला आहे. विषय आहे मृत्यूचा दरवाजा. मित्रांनो, या जगात जो जन्माला आला आहे त्याला एक ना एक दिवस मृत्यूला सामोरे जावेच लागते. राजा असो, गरीब असो, ज्ञानी असो किंवा एखादा सामान्य माणूस असो, मृत्यू हा सर्वांसाठी समान आहे. पण एक प्रश्न विचारूया, आणि तो म्हणजे जेव्हा मृत्यूचा दरवाजा आपल्यासमोर उभा राहील तेव्हा आपल्यासोबत काय जाणार आहे? आपली संपत्ती, आपले घर, आपली पदे? नाही. सोबत जाणार आहे फक्त आपली कर्म, आपली भक्ती आणि आपल्या मनातील संस्कार. मित्रांनो, आपण आयुष्यभर अनेक गोष्टींची काळजी घेतो. पैसा कमवतो, मान सन्मान मिळवतो, पण आत्म्याची काळजी घेणे अनेकदा विसरून जातो. आणि हा मृत्यूचा दरवाजा अचानक उघडतो आणि मग वेळ मागूनही मिळत नाही. आणि म्हणून संतांनी सांगितले आहे की आजचा दिवसच सर्वात महत्त्वाचा आहे. उद्या काय होईल हे कुणालाच माहीत नसतं. मित्रांनो, जर आपल्या जीवनात भगवानाचे नामस्मरण असेल, स्वामी समर्थांची भक्ती असेल, चांगली कर्म असतील, तर मृत्यूचा दरवाजासुद्धा भयावह वाटत नाही. कारण भक्तांना माहीत असतं की हा शेवट नसून एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, ज्याच्या जीवनात स्वामींचा आधार आहे त्याला मृत्यूचीही भीती राहत नाही. कारण त्याला विश्वास असतो की स्वामी शेवटच्या क्षणीही त्याचा हात सोडणार नाहीत. मित्रांनो, आजपासून एक संकल्प करा. दररोज थोडा वेळ नामस्मरण करा आणि मनापासून ईश्वराची भक्ती करा. गरजूंना मदत करा. कारण जेव्हा मृत्यूचा दरवाजा समोर येईल तेव्हा पश्चाताप नको, तर समाधान हवे की आपण जीवन योग्य पद्धतीने जगलो आहोत. मृत्यू अटळ आहे, पण भक्तीमुळे तो भय नसून परमेश्वराच्या भेटीचा मार्ग बनत असतो. मित्रांनो, हिंदू धर्मग्रंथामध्ये मृत्यूला शेवट मानले गेलेले नाही. मृत्यू म्हणजे फक्त शरीराचा अंत, पण आत्म्याचा नाही. आत्मा अमर आहे. हे ज्ञान आपल्याला भगवद्गीतेमध्ये भगवान लॉर्ड कृष्णा यांनी दिले आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जसे मनुष्य जुने कपडे सोडून नवीन कपडे धारण करतो, तसे आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करत असतं. आणि म्हणून मृत्यू हा अंत नसून एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे. पौराणिक कथानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा जीवनकाल पूर्ण होतो तेव्हा यमाचे दूत त्याला घेण्यासाठी येतात. यमराजाला मृत्यूचा देव मानले जाते. ते प्रत्येक जीवाच्या कर्माचा हिशोब पाहत असतात. असे सांगितले जाते की मृत्यूनंतर आत्म्याला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते. ज्यांनी सत्कर्म, दान, सेवा, भक्ती आणि नामस्मरण केले त्याचा मार्ग प्रकाशमय असतो. तर वाईट कर्म करणाऱ्यांना त्यांच्या कर्माचे परिणाम भोगावेच लागत असतात. पौराणिक कथेनुसार नचिकेता आणि यमराज यांचा संवाद प्रसिद्ध आहे. नचिकेताने यमराजांना मृत्यूनंतर काय होतं हा प्रश्न विचारला होता. तेव्हा यमराजांनी आत्म्याचे अमरत्व आणि अध्यात्माचे महान रहस्य समजून सांगितले. तसेच मार्कंडेय ऋषीची कथा देखील प्रसिद्ध आहे. अल्पायुष्य असतानाही त्यांनी भगवान शिव यांची अखंड भक्ती केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांना मृत्यूपासून वाचवले. आणि ही कथा भक्तीची शक्ती दर्शवते. मित्रांनो, संत म्हणतात की मृत्यूची भीती त्यालाच वाटते जो परमेश्वराला विसरतो. ज्याच्या ओठावर नाम आणि हृदयात श्रद्धा असते त्यांच्यासाठी मृत्यू हा परमेश्वराच्या चरणी जाण्याचा सर्वोच्च मार्ग बनतो. आणि म्हणूनच आपल्या संतांनी नेहमी नामस्मरण, सत्संग, दया, सेवा आणि भक्ती यांचा मार्ग सांगितला आहे. कारण
मृत्यूचा दरवाजा कधी उघडेल हे कुणालाच माहीत नाही, पण भक्तीचा प्रकाश असेल तर तो दरवाजा देखील मोक्षाच्या मार्गात बदलू शकत असतो. मित्रांनो, जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वामी भक्ती परिवारात सहभागी होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.